बीजमंत्रावर आज आपण रेकी साधना करणार आहोत. दोन्ही हात एकमेकांवर चोळा. एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात तुम्ही मूलाधार चक्रावर ठेवायचे. या चक्राची आधिदेवता श्री गणेशा यांना आज्ञाचक्रातनं बघायचे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे. आज्ञाचक्रामधनं पृथ्वी ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करा. आपण डोळे मिटलेले आहेत, पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. पवित्र धरणी माता तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. पृथ्वी तत्व ज्याचा संबंध आहे आपल्या शरीरातल्या अस्थिधातूशी, रक्तधातूशी. रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे, ज्याद्वारे आपला अस्थिधातू त्याला दिवसेंदिवस बळकटी मिळत आहे. खूप आभार मानायचे. कल्पना करा, मूलाधार चक्र माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ बघण्याचा प्रयत्न करा. आता कल्पना करायची लाल रंगामधली ऊर्जा इथे चक्राकाररित्या फिरत आहे. आता आपल्या कल्पनेमधनं लाल रंगाचे 4 पाकळ्यांचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा. हे 4 पाकळ्यांचे फूल इथे उमललेले आहे. खूप आभार मानायचे. सक्षम मूलाधार चक्राचे इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर लम द्वारे श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना आपलं पोट बाहेर आलं पाहिजे. श्वासाला रोखून ठेवायचे आणि सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करायचे. लम. 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 या चक्रामधला प्रत्येक अवयव अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. शरीराचा आधार एकदम भक्कम आहे. आपले दोन्ही पाय या पूर्ण देहरूपी मंदिराला भक्कम आधार देत आहेत. सक्षम पृथ्वी तत्व म्हणजे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप आभार मानायचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा. कल्पनेमधनं दोन्ही पायांना लाल प्रकाशामध्ये बघायचे. लमरूपी ऊर्जा भरभरून दोन्ही पायांमधून वाहत आहे. प्रत्येक क्षणाला तयार होणारी नवीन पेशी, त्यावर आधारित स्नायू,
आणि त्याच्यावर आधारित असलेला अस्थि धातू सगळ्यांना आपण ऊर्जा देतोय. ह्या ब्रह्ममुहूर्तावर दिवसेंदिवस आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढत आहे. प्रत्येक उच्छ्वासाद्वारे नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जात आहे. खूप आभार मानायचे. सक्षम दोन्ही पायांचे लमद्वारे. लम 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 सावकाश दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा, लम काढा, रेखेची चिन्ह काढा. खूप आभार मानायचे. सक्षम दोन्ही गुडघ्यांचे. भरभरून लमरूपी ऊर्जा दोन्ही गुडघ्यांमधून वाहत आहे. त्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार. लमद्वारे. लम सक्षम गुडघ्याचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात गुडघ्याच्या खाली ठेवायचे. हातातनं वाहणाऱ्या रेखेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. आणि लमचं उच्चारण करायचे. लम लम सावकाश घोट्यावर हात ठेवायचे. सक्षम घोट्यांना लाल प्रकाशात बघा आणि लमचं उच्चारण करा. लम सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात तळपायांवर ठेवा. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा, रम काढा, चोकुरे काढा, सेहेकी काढा. आपला पूर्ण विश्वास या रेखी चिन्हांवर खूप आभार मानायचे. सक्षम तळपायांचे लमद्वारे. लम लम सावकाश तुमचे दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. बंद डोळ्यांमधून ह्या चक्रावर भगवा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर 6 पाकळ्या असलेले केशरी रंगातले फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा.
या 6 पाकळ्या म्हणजे आपल्यामध्ये असलेल्या कला गुणांशी संबंधित या चक्राची आधिदेवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. जलतत्वाशी संबंधित असलेल्या ह्या देवता, पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा. बघा, या सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या ठिकाणी आहे, पवित्र धार्मिक स्थळे ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे शरीरातली विसर्जनाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या सुरू आहे. नको असलेले पदार्थ शरीराबाहेर निघून जात आहे. चंद्रग्रहाचा संबंध आपल्या चंचल मनाशी. या क्षणाला आपण निर्विचार आहोत, शांत आहोत. या वैश्विक शक्तीवर आपला पूर्ण विश्वास. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजाक्षर वम द्वारे. वम 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 सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या दोन्ही बाजूनी ठेवा. या ठिकाणी आहे अजून 2 चक्र, हारा चक्र आणि प्राण चक्र. त्यांना आपण ऊर्जा देतोय. श्वास घ्या आणि श्वासाला सोडताना बीजाक्षर रमचं उच्चारण करा. रम. 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 सावकाश मणिपूर चक्रावर हात ठेवायचे. सूर्यग्रहाला आज्ञाचक्रातनं बघायचंय. अग्नितत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. खूप आभार मानायचे या पिंगळा नाडीचे, सूर्यग्रहाचे, ज्याद्वारे आपण अग्नितत्वाची खूप काळजी घेत आहोत आणि अतिशय विचारपूर्वक आपण अन्न ग्रहण करत आहोत. आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर रम द्वारे आपल्या कल्पनेमधून 10 पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा. या पिवळ्या रंगाच्या फुलातनं आपल्याला भरभरून ऊर्जा मिळत आहे. रम रूपी ऊर्जा. रम. 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 सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे. बंद डोळ्यांमधून अनाहत चक्रावर शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार.
कल्पना करायची आहे 12 पाकळ्यांचे, जणू बेलाचे फूल इथे उमललेले आहे. एक एक बेलाचे पान आपण शिवलिंगावर अर्पण करत आहोत. त्याद्वारे भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. वैश्विक शक्ती शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे. सक्षम वायू तत्व, ज्याद्वारे आपले सक्षम हृदय अगदी व्यवस्थित काम करत आहे. रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे. सक्षम हृदयाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे. यम 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 शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार मानायचे. सावकाश डाव्या बाजूला दोन्ही हात ठेवा. सुंदर हिरव्या प्रकाशामध्ये आपल्या हृदयाला बघायचे. यम रूपी ऊर्जा भरभरून हृदयामधनं वाहत आहे. साक्षात काळ पण ज्यांना घाबरतो अशी ही शिवशक्ती, या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. यम द्वारे. यम फक्त चांगल्याच विचारांचा आपण ध्यास घेतलेला आहे. या वैश्विक शक्तीद्वारे आपल्या स्वतःचे आणि इतरांचे कल्याण होत आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे प्रत्येक क्षणाला. आता सावकाश आपले दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे. सक्षम दोन्ही फुफ्फुसांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे. सक्षम फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर लम द्वारे. लम प्रत्येकामधील पृथ्वी तत्व उत्तमरित्या काम करत आहे. वायू तत्वाची देवता श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. यम द्वारे. यम आता सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर घ्या. आकाश तत्वरूपी आपल्या विचारांना शुद्धता आलेली आहे. आपल्या कल्पनेमधून आकाशी रंगामधले 16 पाकळ्यांचे फूल ह्या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. आपण जे अन्न ग्रहण करत आहोत ते शुद्ध होऊन पुढे जात आहे. आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र, या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत चांगल्या कर्मांद्वारे. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे. हम द्वारे. हम
हम सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. आपली सक्षम 9 चक्र जी सुषुम्ना नाडीवर स्थित आहेत त्यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे. सक्षम सुषुम्ना नाडीचे खूप आभार मानायचे. हमद्वारे हम हम सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवायचे. खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त जे लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब. चित्रगुप्तांचे खूप आभार मानायचे. हमद्वारे हम सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवायचे. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे. हमद्वारे हम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवा. आकाशी प्रकाशामध्ये आपल्या दोन्ही हातांना बघण्याचा प्रयत्न करा. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास, ज्याद्वारे आपल्याकडनं चांगलीच कर्म घडत आहेत, सेवा घडत आहे, दान धर्म घडत आहे. खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे. हमद्वारे हम हे जग जिंकण्याची ताकद आपल्या दोन्ही हातांमध्ये आहे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. आपल्या कल्पनेमधून 2 पाकळ्यांचे गर्द निळ्यामधले फूल, गर्द निळ्या रंगाचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा. या 2 पाकळ्या म्हणजे आपल्या स्वतःशी संबंधित आणि पवित्र आत्म्याशी संबंधित ज्योती स्वरूपामधला आपला पवित्र आत्मा. या पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळ्या रेकी गुरूंचे खूप आभार. दत्तगुरु माऊलींचे खूप खूप आभार. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. खूप आभार मानायचे सक्षम आज्ञाचक्राचे. ओमद्वारे सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दोन्ही बाजूने ठेवा.
खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही कानांवर ठेवा. दोन्ही कानांमधनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या आणि ओमचं उच्चारण करा. चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. परमतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र परमतत्व शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. पृथ्वी तत्व स्वरूपामधील विविध धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल इथे उमललेले आहे. सुंदर जांभळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. या ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्मांडीय दैवी शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे ह्या सक्षम चक्राचे ओमद्वारे. अकार तू ब्रह्मा, उकार तू विष्णू, मकार तू महेश्वर. या तत्वांशी आपण एकरूप झालेलो आहोत. वैश्विक शक्ती जिचे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. या ब्रह्मांडीय दैवी शक्तीचे भरभरून चैतन्य रूपी आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत. या पवित्र ब्रह्म मुहूर्ताचे खूप आभार मानायचे. सगळ्या ब्रह्मांडीय दैवी ऊर्जेचे खूप खूप आभार. सगळ्या चक्रांचे खूप आभार मानायचे. प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. लम रूपी, वम रूपी, रम रूपी, यम रूपी, हम रूपी आणि ओम रूपी ऊर्जा भरभरून आपल्या चक्रांमधून वाहत आहे. दिवसेंदिवस आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढलेली आहे. सातत्याने आपण रोज रेकी घेत आहोत आपल्या चक्रांना. त्याद्वारे भरभरून त्यांना ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला. श्री शिवाय नमस्तुभ्यं, 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 श्री शिवाय नमस्तुभ्यं. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे. सगळ्यांचं कल्याण होत आहे. ओम